नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाला सुरुवात होईल. नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांसह शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभापूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी राजघाटावरती जाऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. त्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींचं दर्शन घेतलं. तसंच नॅशनल वॉर मेमोरियलला जाऊन शहीदांना अभिवादन केलं. एनडीए सरकारमध्ये भाजपचे 18 मंत्री असणार आहेत, तर एनडीएतील घटक पक्षांनाही तेवढेच म्हणजेच 18 मंत्रिपदं दिली जाणार आहेत. यात टीडीपी आणि जेडीयूचे प्रत्येकी 2 मंत्री असणार आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी, एलजेपी, जेडीएस, हम पार्टी अशा मित्रपक्षांना प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळते. पंतप्रधान कार्यालयातून खासदारांना मंत्रिपदासाठी फोन केले जात आहेत. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले यांना देखील फोन आलाय. सीसीएस पदांबाबत भाजप तडजोड करणार नाही अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय भाजपकडेच राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकून सुद्धा पदरी निराशा आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार नसल्याचं समोर आलंय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुनील तटकरे आणि अजित पवार तसेच प्रफुल्ल पटेलांची बैठक पार पडली. शपथविधी सोहळ्यानिमित्तानं राजभवन परिसरात विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी असणार आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय. मोदींच्या शपथविधीआधी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलाय. मोदींच्या शपथविधीचं काँग्रेसला सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना मोदींच्या शपथविधीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती. यावेळी बैठकीसाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा सुद्धा उपस्थित होते. या बैठकीदरम्यान शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा झाली. भाजप खासदार रक्षा खडसेंना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. त्यामुळे नव्या सरकारमध्ये रक्षा खडसेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याचं निश्चित आहे. रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागताच रावेर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. फटाके फोडून लाडू वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. रक्षा खडसे यांना शपथविधीसाठी बोलावलं हाच मोठा आनंद आहे. मतदारांनी तिसऱ्यांदा रक्षा खडसेंवरती विश्वास दाखवला आणि त्यांना दिल्लीपर्यंत पोहोचवलं असं म्हणत एकनाथ खडसेंनी मतदारांचे आभार मानले. तर शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला. त्यानंतर प्रतापराव जाधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रतापराव जाधवांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदेंनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला मंत्रिपद दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तर श्रीकांत शिंदेंना पद मिळावं यासाठी आम्ही आग्रही होतो, मात्र त्यांनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला असंही ते म्हणाले. आम्ही मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय, मंत्रिपदासाठी पाठिंबा दिलेला नाही असं खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलं. एनडीए सरकार यावं हेच आमचं ध्येय होतं आणि मंत्रिपदाची अट आम्ही कधीच ठेवली नाही. एकनाथ शिंदेंचा फक्त पक्ष वाढवण्यावरती भर आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले. सलग चौथ्यांदा निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. यासाठी संजय गायकवाडांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसंच प्रतापराव जाधवांमुळे जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडणार असंही ते म्हणाले. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी फोन आला. त्यामुळे नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोहोळ यांचाही सहभाग असेल. खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं. मोदी हेच ओरिजिनल ब्रँड आहेत अशी बॅनरबाजी भाजपनं सेना भवनाबाहेर केली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना शपथविधीसाठी फोन आलाय. शिवराज सिंह चौहान कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या आधी मोदींची नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे. यावेळी 100 दिवसांचा कृती आराखडा जमिनीवरती राबवावा लागेल अशा सूचना मोदींनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दीपिका चव्हाण यांच्यावर गोरगरिबांची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. तर त्या आरोपांना दीपिका वाघ यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. निवडणुकीत जय पराजय होतच असतात. सोशल मीडियावरती वातावरण दूषित करू नये असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं. आपला सामाजिक सलोखा सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासियांची आहे असं मुंडे म्हणाले. नवी मुंबईच्या वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपनं जल्लोष केला. एनडीए सरकार हेच नाही तर पुढील 5 वर्ष पूर्ण करेल असं वक्तव्य माजी खासदार संजीव नाईक यांनी केलं.
हिंगोली शहरामध्ये महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्तानं मोठा उत्साह पाहायला मिळतोय। यावेळी चौकाचौकात कार्यक्रमांचं आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली। उपस्थितांकडून महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। मुंबईमध्ये राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मुंब्रा परिसरातील जंगलात मृतदेह सापडला। 6 जूनपासून हा मुलगा बेपत्ता होता, मात्र आता त्याचा मृतदेह मिळाल्यानं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। ही हत्या आहे की अजून काही याचा तपास पोलीस करतायत। यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे इमारतीवरील टीनचे छप्पर उडून गेल्यामुळे वडगाव जंगल पोलीस ठाणं आता उघड्यावर आलंय। त्यामुळे तात्पुरतं टेंट उभारण्यात आलंय। यावेळी बांधकाम विभागाकडून पडझडीची पाहणी करण्यात आली। सिंधुदुर्गाच्या देवगड तालुक्यातील मोंड गावात मुसळधार पाऊस पडला। पहिल्याच पावसात भैरवी मंदिर ते नंदीची घाटी बाजारपेठ रस्ता वाहून गेला। त्यामुळे ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेत। रस्त्याचा अंदाज न आल्यानं एक वाहन खड्ड्यात अडकलंय। सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत वाहन खड्ड्यातून बाहेर काढलं। या जीवघेण्या खड्ड्यांमुळे पालिकेच्या कारभारावरती संताप व्यक्त होतोय। सोलापुरात सलग 4थ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली। पापरी गावात मुसळधार पावसामुळे नदी नाले भरून वाहू लागलेत। त्यामुळे गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। मात्र उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला। कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली। या पावसाचा फटका महावितरणला देखील बसलाय। शिपुकडे तालमीच्या परिसरामध्ये महावितरणच्या खांबावरती शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या रस्त्यावरती पडल्यात आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं, तर आज जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर समुद्रात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्यमार्गांचा प्रश्न ऐरणीवर आला। मागील 2 दिवसात 50 पेक्षा अधिक वाहन चालकांचा अपघात झाला। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची चाळण झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। वसई विरारमध्ये पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली। वसईच्या साईनगर, विश्वकर्मानगर, समतानगर, दिवानमान, माणिकपूर रोड इथे पहिल्याच पावसात पाणी साचलं। त्यामुळे पालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्ते ठेकेदारांचा एक नवा प्रताप समोर आला। या ठेकेदारानं रात्रीभर पावसात माऊली चौक ते गोखले कॉलेज दरम्यान रस्त्याचं डांबरीकरण केलं। या अजब प्रकारामुळे महापालिकेविरोधात संताप व्यक्त होतोय। सोलापुरात काँग्रेस उमेदवार विजयी झाल्यावर निघालेल्या रॅलीत काँग्रेस कार्यकर्ता फरदीन शेख यांना पोलिसांना आणि भाजपच्या उमेदवाराच्या नावानं शिवीगाळ केली। यावेळी फरदीन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। गोंदिया जिल्ह्यातील एकोणी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी गावातील नागरिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। मात्र प्रशासनानं उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक आक्रमक झाले। तर जोपर्यंत चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असा इशारा त्यांनी दिलाय।